ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर काही जिल्ह्यांमध्ये पंचनामे पूर्ण होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे व उर्वरित शेतकऱ्यांच्या पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या आर्थिक मदत करण्यासाठी शासन स्तरावर उपाययोजना सुरू आहेत, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे कृषी मंत्री भरणे यांनी सांगितले आहे. तर यामध्ये बघा, राज्यात पावसाचे थैमान चालू असून ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील तब्बल 30 जिल्ह्यातील 195 तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. या काळात झालेल्या पावसामुळे 654 महसूल मंडळांमधील खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये राज्यात 17,85,714 हेक्टर 42,84,846 एकर क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहे. यात प्रामुख्याने खरीप शेतपिकाचे नुकसान झाले असून सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग, भाजीपाला, फळपिके, बाजरी, ऊस, कांदा, ज्वारी आणि हळद या पिकाचे मोठा फटका बसला आहे. यामध्ये बघा, सर्वाधिक बाधित झालेले जिल्हे नांदेड, वाशिम, यवतमाळ, धाराशिव, अकोला, सोलापूर, बुलढाणा व बाधित झालेली पिके सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग या पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. काही ठिकाणी भाजीपाला, फळपिके, बाजरी, ऊस, कांदा, ज्वारी व हळद या पिकांनाही फटका बसला आहे. तर यामध्ये बघा, सर्व बाधित जिल्हे नांदेड, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, सोलापूर, हिंगोली, धाराशिव, परभणी, अमरावती, जळगाव, वर्धा, सांगली, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धुळे, जळगाव, रत्नागिरी, चंद्रपूर, सातारा, नाशिक, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, रायगड, नागपूर आणि पुणे हे विभागामध्ये बाधित जिल्हे आहेत.